नमस्कार. महा MTVमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलोय छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथे. इथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदानाला अवघे 3 दिवस शिल्लक असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी सर्वजण उत्सुक आहेत. या सभेच्या वेळी मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबतच असणार आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे. त्यामुळे या सभेला एक विशिष्ट महत्त्व प्राप्त झाले. आज आपण या ठिकाणी आलो आणि या ठिकाणचा माहोल आपण पाहतोय. तर आपण या ठिकाणी आलेल्या सर्वच पक्षांच्या, महायुतीतील सर्व कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्कार. महा MTVमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलोय छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर. इथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. या सभेचं वैशिष्ट्य असं आहे की आज या सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर स्वतः राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मंचावर असणार आहेत. आपल्यासोबत मनसेचे काही कार्यकर्ते आहेत. आपण त्यांच्याशी आज बोलणार आहोत. काय सांगाल याबद्दल? खऱ्या अर्थाने ही आज मनसेची जाहीर सभा आहे. महायुतीला जो मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला, तर 17 तारखेचं बुकिंग जे आहे या मैदानाचं ते मनसेने याआधीच केलं होतं. मनसेच्या व्यासपीठावर आज भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. त्यांचं आम्हा मनसैनिकांना फार मोठा अभिमान आहे, कारण गेल्या 10 वर्षापासून त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे, ज्याप्रमाणे त्यांनी ते काम केलं आहे, त्यासाठी सन्माननीय राजसाहेबांनी जो पाठिंबा दिला आहे तो आमच्या मनसैनिकांचा त्यांना पूर्ण साथ आहे आमची त्यांना. शेवटच्या टप्प्यात आज प्रचार आलेला आहे. 1 दिवस प्रचार राहिला आहे आणि अशा वेळेला पंतप्रधान मोदींची या ठिकाणी सभा होते आणि राज ठाकरेही त्या ठिकाणी असतील. काय सांगाल मुंबईतलं वातावरण? मुंबईचं वातावरण नेहमीच या पार्काने ठरवलेलं आहे. आजपर्यंत जेवढ्या ह्या जाहीर सभा झालेल्या आहेत त्या कलाटणी देणाऱ्या जाहीर सभा झालेल्या आहेत. आज आम्हा मनसैनिकांसाठी एक फार अभिमानाची गोष्ट आहे की मनसेच्या व्यासपीठावर सन्माननीय मोदी साहेब असतील आणि आम्ही दोघांची म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान यांचं भाषण ऐकण्यासाठी आम्हाला सुवर्ण संधी मिळणार आहे. त्याचबरोबर हे दोघं असताना त्याच स्टेजवर हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असेल, ते आम्हाला गर्वाची गोष्ट आहे. या दिवशी काय वाटतं, महायुती 400 पार होईल का? जिकडे सन्माननीय राजसाहेब असतील तिकडे विजय नक्कीच असेल. पंतप्रधान मोदी, अजित पवार आणि महायुतीचे सगळेच नेते आज मंचावर असणार आहेत. काय सांगता? साहेब, हा अतिशय सुवर्ण क्षण आहे आमच्यासाठी, कारण जी विकासाची गती आमच्या या महाविकास युतीने जे केलेलं आहे काम, त्याचे जे सोबती आहेत ते आज सर्व सोबती एका स्टेजवर दिसणार आहेत. यामध्ये नरेंद्र मोदी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा आहेत, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत, मनसेचे राजसाहेब आहेत, आठवले साहेब आहेत. असे म्हणतात ना 5 पांडव, हे 5 पांडव आज या भारताचे, ज्यांनी या भारताला सुजलाम सुफलाम बनवण्याचे जे स्वप्न, या जनतेसाठी जे स्वप्न त्यांनी बघितले, ते साकार होताना आज आम्ही आमच्या डोळ्यांनी बघणार आहोत. महायुती 400 पार होणार आहे का? महायुती नक्कीच 400 पार करेल अशी आशा तर आम्हाला आहे. 100% होतील. राजसाहेब आणि पंतप्रधान आज एकाच मंचावर आहेत. काय सांगा? बघा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि नरेंद्रजी मोदी आज पहिल्यांदा एका व्यासपीठावर आहेत. माझ्यासारख्या महाराष्ट्र सैनिकाला ही उत्सुकता आहे आणि ह्या उत्सुकतेपोटी आम्ही कोकणातून आले आहोत. आज ते महाराष्ट्राला दिशा देतील, देशाला दिशा देण्याचं काम सन्माननीय नरेंद्र मोदी करत आहेत. परंतु इथून पुढे या 2 व्यक्ती आहेत ज्या या महाराष्ट्रावरती राज्य करतील, सन्माननीय नरेंद्रजी मोदी आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे. आम्ही महाराष्ट्र सैनिक त्यांचं भाषण ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. आणि महायुती 400 पार करणार? नक्कीच आमच्यासारख्या महाराष्ट्र सैनिकांनी राजसाहेबांच्या आदेशानुसार घरोघरी जाऊन प्रचार केलेला आहे आणि निश्चित 400चा आकडा महायुती पार करेल असा मला विश्वास आहे. सगळे प्रमुख नेते आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आहेत. काय सांगाल? मुंबईची 1,40,00,000 जनता मोदीजींच्या सोबत आहे. 6 पैकी 6 जागा महायुतीला. खूप खूप धन्यवाद. आज महायुतीचे सगळे प्रमुख नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आहेत. काय सांगाल? मोदीजी पंतप्रधान होणार हे नक्की आहे आणि 400 पार होणार आहे हे नक्की आहे. मोदीजी आज इथे आलेत आणि ते भाषणामध्ये बोलणार आहेत. काय वाटतंय तुम्हाला की काय असेल त्यांच्या भाषणामध्ये? भाषणामध्ये जे देशात करणार आहेत, जे देशाची उन्नती करणार आहेत, त्याच्यामुळे ते देशाच्या बद्दलच बोलतील. खूप अभिनंदन वाटतं, बरं वाटतं आणि 400 पार हे नक्की होणार आहे. पंतप्रधान मोदी शिवाजी महाराज पार्कवर आहेत. काय सांगाल?
शिवाजी पार्क में आ रहे हैं। हम सबको मोदी जी का, जितने भी यहाँ एकत्रित हुए सभी ये मोदी जी का परिवार है और एक उत्सव मना रहे हैं हम लोग। आज का दिन जो है बहुत बड़ा उत्सव है हम लोगों के लिए और एक खुशहाली मना रहे हैं। और ये जो महायुति एक मंच पे इकट्ठी हो रही है तो ये बहुत कुछ करके दिखाएगी। और मोदी जी हैं तो मुमकिन है, कुछ भी हो सकता है, कुछ भी मोदी जी कर सकते हैं। जय श्री राम। महायुति 400 पार हो रही है क्या? 400 पार, यस 400 पार। हम तो जीत की खुशी में आए हैं, हम तो पहले से ही जीत की खुशी में आए हैं। हमें किसी का इंतजार नहीं है। चुनाव तो होंगे ही, लेकिन हम तो जीत की खुशी आज ही मनाएंगे। तो अब की बार 400 पार।